आणि निवड समिती सदस्य राहुल परब, आतिश कदम आणि संजय जाधव। कांजूरबागचा साई स्पोर्ट्स क्लब या ठिकाणी सन्माननीय आमदार सुनील भाऊ राऊत यांचा या ठिकाणी सन्मान करतात। साई स्पोर्ट्स क्लब शाखा प्रमुख सॉरी स्थानिक शाखा प्रमुख आपल्याला विनंती आहे। खेळाडूशी आपल्याला बघायचं आहे की मोटर बाईक वरती कोणता पुरुष खेळाडू बसतोय आणि ऍक्टिव्हावरती कोणती महिला खेळाडू ड्राईव्ह करायला जाते। सिलेक्शन कमिटी मेंबर्स आहेत राहुल परब, आतिश कदम, संजय जाधव पुरुष विभागामध्ये। खेळत असताना सुरुवातीला थोडा पिछाडी करती होता, परंतु स्टेप बाय स्टेप स्ट्रॅटेजी थोडीशी कोचेसने बदलून मोटर बाईक कोणाला मिळतोय। पुरुष विभाग पुरुष विभागामध्ये निवड समिती सदस्य आहेत राहुल परब, आतिश कदम, जिजाऊ। 10 मिनिटं समोर उभे राहिलेले आहेत। एक शिकाव तिकीट लावून सुरुवातच एकदम जबरदस्त झालेली आहे। शिवशक्ती संघाला 1 पॉइंट। या ठिकाणी विक्रोळी पोलीस स्टेशनचे सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक नायकवडी साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे। शिवसेना परिवाराच्या वतीने नायकवडी साहेबांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। खरंच या ठिकाणी स्पर्धा भरत असताना सदरक्षणाय खलनिग्रहाय आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस बांधवांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे आणि त्यात मोलाचा वाटा आमच्या सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक नायकवडी साहेबांचा आहे। या ठिकाणी आपण सन्माननीय कार्यसम्राट आमदार सुनील भाऊ राऊत यांच्या हस्ते या ठिकाणी सन्माननीय नायकवडी साहेबांचा आपण सन्मान करतोय। धडाकेबाज सुरुवात शिवशक्ती आणि राजमाता जिजाऊ संघ पुणे विरुद्ध मुंबई असा हा अंतिम फेरीचा सामना आमदार चषक 2026। शिवशक्ती मुंबई 4 गुण, राजमाता जिजाऊ पुणे 1 गुण। मुंबई 4 पुणे 1। या ठिकाणी विक्रोळी पोलीस स्टेशनचे सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत नायकवडी सर आज या ठिकाणी उपस्थित आहेत। विशेष सहकार्य आमचं या ठिकाणी आम्हाला लाभलेलं आहे। सन्माननीय आमदार सुनील भाऊ राऊत यांच्या शुभ हस्ते आपण नायकवडी साहेबांचा सन्मान करतो। विक्रोळी सूर्यकांत नायकवडी साहेब या मान करतात। वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रोळी पोलीस स्टेशनचे सन्माननीय सूर्यकांत नायकवडी साहेब खरंच खूप सहकार्य लाभलेलं आहे। सदरक्षक नायक कन्नडीकडे आमचे पोलीस अधिकारी नायकवडी साहेब। यानंतर सन्माननीय आमचे उपस्थित आहेत
भाऊंना विनंती आहे, आपण सन्माननीय महेश जाधव साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे. महेशजी जाधव साहेब, पुढची सूत्र परत एकदा राणा सरांकडे. पुण्याची राजमाता जिजाऊ 1 गुणाची आघाडी शिवशक्ती मुंबई संघाकडे आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खरंच मात्र त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. या ठिकाणी जे रेलिंगला गुण आहेत त्यांना विनंती आहे की कृपया रेलिंग से हात छोडिए और पीछे खड़े रहिए. स्टँडमध्ये बसून घ्या. सन्माननीय सदानंद माजलकर सरांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर या ठिकाणी यायचे. सदानंद माजलकर सर. सन्माननीय गोपालजी जाधव साहेब, आपला देखील या ठिकाणी आम्ही सन्मान करतो. सन्माननीय आमदार श्री भाऊ राऊत यांच्या शुभ हस्ते गोपालजी जाधव साहेब. गुड पॉइंट, गुड पॉइंट, गुड पॉइंट. धन्यवाद साहेब. नायकवडे साहेब, मनपूर्वक आभार आपले. आपला प्रेम, आपली साथ अशीच आमच्या सोबत असू द्या. तुमच्या सगळ्या साथीने, तुमच्या सगळ्या सहकार्याने त्याबद्दल परत एकदा आपले मनपूर्वक आभार. गुणसंख्या 7-7, शिवशक्ती 7, मुंबई 7, पुणे राजमाता जिजाऊ 7. हिरण पठाण एन्जॉय करायचं. तिला सांगितलेलं आहे की 8 नंबरचा सामना. जेव्हा शपथ सांगतो, ज्या ज्या ठिकाणी आम्ही ह्या दोन संघांना खेळताना बघतो, जबरदस्त फाईट होत असते. शेवटच्या मिनिटापर्यंत कोण जिंकणार सांगू शकणार नाही. जबरदस्त टक्कर. शिवशक्ती मुंबई, राजमाता जिजाऊ पुणे. कॅटरस व्यवस्था पाहणारे सोहम ढमाले, आपणास विनंती स्टेजवर या. सोहमजी ढमाले, गणेशजी ढवण, आपणासही विनंती आहे, मंचावर आमंत्रित आहात. सोहम ढमाले, गणेशजी ढवण, आपणास विनंती स्टेजवर यायचं आहे. स्वराज्य मुंबई उपनगर संघाची यशिता पुजारी, ठाणे महानगरपालिका विघ्नेश चौधरी. आपण व्यासपीठाजवळ यायचं. ठाणे महानगरपालिका विघ्नेश चौधरी, स्वराज्य मुंबई उपनगर यशिता पुजारी. आदरणीय आमदार श्री सुनीलजी राऊत साहेबांनी कार्यकर्त्यांवरती विश्वास दाखवला आणि विश्वास सार्थ करून दाखवला सर्व कार्यकर्त्यांनी. ठाणे महानगरपालिकेचा यज्ञेश चौधरी माईक जवळ यायचे. प्रतिनिधी ठाणे महानगरपालिका. सुपर टैकल. अपन सर्वांनी क्या बात है. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. अपेक्षा शिवशक्तीला अपेक्षाकडून अपेक्षा टाकले. हा चॅलेंज होता माझा.
की ज्या ज्या ठिकाणी राजमाता जिजाऊ पुणे शिवशक्ती मुंबई आमने सामने येतात याला म्हणतो ना आपण जसं आपली क्रिकेटमध्ये इंडिया पाकिस्तान मॅच फक्त सामना पुरता आणि त्यानंतर ते एकमेकाला भेटतात ही सुद्धा कबड्डीची खूबी आहे. क्रीडा रसिक मस्त एन्जॉय करायचं. मुंबई 9 पुणे मुंबई 12 पुणे 9 म्हणजे शिवशक्ती 12 राजमाता जिजाऊ 9. अधिकारी क्रीडांगण क्रमांक 1 सुनील भाऊजी राऊत आपणास विनंती करतो कालच्या दिवसाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ज्याला आपण 5,000 रुपये पारितोषिक देणार आहोत त्याचा सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करावा. आणि कालच्या दिवसाचा पुरुष विभागामध्ये उत्कृष्ट खेळाडू ठरलेला आहे ज्याला आपण 5,000 रुपयाचं पारितोषिक देणार आहोत. पुरुष विभागामध्ये कालच्या दिवसात म्हणजे 20 तारखेला सर्वोत्कृष्ट भाऊच्या हस्ते पारितोषिक 5,000 रुपये. कालच्या दिवसाचा उत्कृष्ट खेळाडू दिनांक 20 तारखेचा उत्कृष्ट खेळाडू भाई मैं बोल रहा हूँ साइन अप करून घ्यायचं. भाऊंचे असते पारितोषिक मित्र. फोटोग्राफर कालच्या दिवसाचा उत्कृष्ट खेळाडू कालच्या दिवसाचा उत्कृष्ट खेळाडू आहे पुरुष विभागामध्ये ठाणे महानगरपालिकेचा विघ्नेश चौधरी 5,000 रुपये रोख आदरणीय भाऊंच्या हस्ते पारितोषिक वितरण आहे. महिला विभागामध्ये 20 तारीख स्वराज्य मुंबई उपनगरची यशिता पुजारी प्रतिनिधी स्वराज्य आपण यायचं आहे. आदरणीय भाऊंच्या शुभ हस्ते लोकप्रिय आमदार आदरणीय सुनीलजी राऊत साहेब यांच्या हस्ते आपण हे पारितोषिक स्वीकारायचं आहे. कालच्या दिवसाची उत्कृष्ट महिला खेळाडू यशिता पुजारी स्वराज्य मुंबई उपनगर. आणि ISL ज्याला क्रीडा रसिक आपण ISL म्हणतो म्हणजे तोच युवा पलटणचा एक पार्ट आहे. युवा पलटण हा पुणेरी पलटण प्रो कबड्डी लीग मधून सतत खेळत असतो आणि याची खासियत है ये सगळे प्लेयर्स हैं इकट्ठा एक जगह खेलते हैं. ये आपकी सबसे बड़ी बात है क्योंकि आप लोगों का कवर कॉम्बिनेशन रहता है, एक अंडरस्टैंडिंग रहती है और हम सबको देखने को मिलती है. और भारत पेट्रोलियम कोई भी मैच बहुत ही सीरियसली खेलती है. ये खूबी है. क्रीडा रसिक 10 लाख रुपये पारितोषिक होतं तमिळनाडूमध्ये. 10 लाखाचं पारितोषिक होतं तमिळनाडूमध्ये आणि भारत पेट्रोलियम त्या ठिकाणी गेला आणि आपल्या परमजी यादव साहेब आपणास विनंती आहे मुरली पवार साहेबांचा सन्मान करावा. ईश्वरजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान करतोय मुरली पवार साहेबांचा. मुरली पवार या ठिकाणी एकत्रितरित्या आपण सन्मान्य नगरसेवक विश्वजी शिंदे साहेबांच्या हस्ते आपण सन्मान करतोय.
आणि आज या ठिकाणी खास अस्लम इनामदार यांना विनंती आपण स्टेजवर यायचंय. अस्लम इनामदार. अस्लम इनामदार खेळ चालले. पुरुष विभागामध्ये अंतिम विजयी संघाला आपण 2 लाख रुपये सोबत ट्रॉफी. अंतिम उपविजयी संघाला आपण 1,50,000 सोबत ट्रॉफी. सेमीफायनल लुझर 2 संघ 75,000 प्लस ट्रॉफी. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई 25,000 रुपये. स्पर्धेचा सर्वोत्तम पुरुष खेळाडू मॅन ऑफ द सिरीज मेन सेक्शन एक मोटर बाईक देण्यात आली. आणि निवड समिती सदस्य राहुल परब, आशिष कदम आणि संजय जाधव. कांजूरबागचं साई स्पोर्ट्स क्लब या ठिकाणी सन्माननीय आमदार सुनील भाऊ राऊत यांचा या ठिकाणी सन्मान करतात. साई स्पोर्ट्स क्लब शाखा प्रमुख सॉरी स्थानिक शाखा प्रमुख आपल्याला विनंती आहे. क्रीडारसिको आपल्याला बघायचंय की मोटर बाईकवरती कोणता पुरुष खेळाडू बसतोय आणि ऍक्टिव्हवरती कोणती महिला खेळाडू ड्राईव्ह करत जातोय. सिलेक्शन कमिटी मेंबर्स आहेत राहुल परब, आशिष कदम, संजय जाधव पुरुष विभागामध्ये. खेळत असताना सुरुवातीला थोडा पिछाडीवरती होता, परंतु स्टेप बाय स्टेप स्ट्रॅटेजी थोडीशी कोचसने बदलून मोटरबाईक कोणाला मिळतोय. पुरुष विभाग ऍक्टिव्ह पुरुष विभागामध्ये निवड समिती सदस्य आहेत राहुल परब, आशिष कदम. गुड, क्या बात है, बहुत बढ़िया. कबड्डी मध्ये पाठ दाखवायची नसते, पीठ तो कबड्डी में दिखाना ही नहीं चाहिए. दुर्घटना घटी एग्जैक्टली राइट कॉर्नर में. वेल डन, वेल डन, वेल डन.
आभार सर्व क्रीडा रसिकांचे. आहे 1,50,000. याला म्हणतात दातृत्व, याला म्हणतात कबड्डीवरती प्रेम. काही पण 1913 in favor of ISL. आणि चॅलेंज दिलेलं आहे भारत पेट्रोलियम संघाने. डी फोकसचे दिनेश गाडीगावकर स्टेजवरनं फक्त चेहरे टिपायची, स्क्रीनवरती किती तन्मयतेने बघतात. एकोणीस 13 पुरुष विभागात 2 लाख रुपये आपण विजयी संघाला देणार आहोत. सोबत ट्रॉफी आणि विक्रोळी. महिला विभागात आपण 1,50,000 आवाज देतो ठरलेली रक्कम 1,00,000. पाठून आवाज देतो. 50,000 अतिरिक्त रक्कम 1,50,000. स्कूटीवरती कोणती महिला खेळाडू बसते आणि पुरुष खेळाडू मोटरबाईकवरती कोणता बसतो ते आपल्याला पाहायचं आहे. उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकडीसाठी 25,000 पुरुष आणि महिला विभागात ते आपल्याला बघायचं आहे. सत्यवान काकांची जी धडपड आहे ते आपल्याला बघायचं आहे. जेवण संपल्यानंतर हात पुसून जसे ताट सोडून जातात तसे आपण विक्रोळीकर नाही आहोत. सर्वांनी सन्मान द्यायचा या खेळाडूंना. पारितोषिक वितरण फक्त 7 मिनिटांमध्ये आम्ही ओळखणार आहोत. शेवटची 5 मिनिटे. क्रीडांगण क्रमांक 1 महिला विभाग 25-19 इन फेवर ऑफ शिवशक्ती मुंबई. पुढारसिको सुपर टाकण्याचे 2 पॉइंट्स होतील. डी फोकस दिनेश भाई
दिनेशभाई खडेगावकर, सगळे प्रायोजकांचा व्हिडिओ झाले का? प्रायोजकांचे सगळे फोटो व्हिडिओ गणेश धवन यांना विनंती, आपण स्टेजवर विजय सरांना भेटायचं आहे. गणेश धवन. फक्त 7 मिनिटांमध्ये आपण अर्घ्य वितरण करणार पारितोषिक वितरण बघूनच आम्ही जाणार आता डिसाईड केलेलं आहे सर्वांनी. तालियां तो बजनी चाहिए, तालियां तो बजनी चाहिए, तालियां तो बजनी चाहिए, तालियां तो बजनी चाहिए. हो सर, मी बघत असले आता. शेवटची काही मिनिटं. जरा शांतता. टाळ्या वाजूया, शिट्ट्या वाजूया, जोरदार टाळ्या वाजूया, जबरदस्त टाळ्या वाजूया. राजमाता जिजाऊ संघ पुणे, शिवशक्ती महिला संघ मुंबई. पुणे वर्सेस मुंबई. भाऊंनी भरवलेल्या आमदार चषकाला खरंच या ठिकाणी म्हणू शकतो हिंदुस्थान संग्रामांच्या स्वप्नातला खेळ या ठिकाणी होत आहे. 29-31. What a match! पुढे दोन्ही संघांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवू. जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूया.